सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रियालिटी ऑफ स्टॉक मार्केट, नेमकी डार्क साइड काय आहे शेअर मार्केटची, लोक पैसे का बनवत नाहीयेत, कुठल्या ट्रॅप मध्ये आपण फसले जातोय, याच्याबद्दल चर्चा करणार आहेत. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. काही ब्ल्यू चिप कंपन्या यांनी मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये 0% रिटर्न दिलंय. जसं की बँकिंग सेक्टरमध्ये बघितलं, HDFC बँक आहे 0% आहे, इंडसइंड बँक आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये 0% आहे, कोटक बँक आहे काही 10-12% रिटर्न दिलेत मागच्या 5 वर्षामध्ये. त्याच्यानंतर आपण IT सेक्टर मध्ये बघितलं, TCS बघा तुम्ही, इन्फोसिस बघा तुम्ही, विप्रो बघा, ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत 20%, 30% मायनस मध्ये आहेत. मागच्या 5 वर्षाचे यांचे रिटर्न आहेत. त्याच्यानंतर बघितले आपण काही नावाजलेल्या ब्ल्यू चिप कंपन्या जसं की एशियन पेंट्स आहे, टाटा मोटर्स आहे, यांनी काही रिटर्न दिले नाहीत. काही गव्हर्नमेंटचे IRCTC आहे, काही रिटर्न नाहीये, 0% रिटर्न दिलेत. 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष लोकांचे पैसे या शेअर्स मध्ये अडकून बसलेले आहेत आणि निघता काय येत नाही यांना, कारण हे शेअर्स मायनस मध्ये आहेत. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, हे आता जे पहिल्या प्रकारचे लोक आहेत, यांनी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, काही स्टॉक बाय केलेत. काही नमुने तर तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा 10, 15, 20 शेअर करत 40, 50, एकाने तर मला पोर्टफोलिओ पाठवला होता. 140 शेअर आहेत त्याच्या फंडमध्ये, म्हणजे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर मार्केटच्या 140 शेअर आहेत. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पण खूप मोठी आहे, 20-25 लाखाच्या वर आहे. पण एवढे मोठे शेअर्स, इतके मोठे जर शेअर्स असतील तर तुम्हाला डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्येच करायला पाहिजे ना इन्व्हेस्टमेंट. कारण म्युच्युअल फंड मध्ये पण फंड मॅनेजर 70, 80, 90 स्टॉक घेतो, पण तो तुमच्यापेक्षा नॉलेजेबल आहे ना. इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डायव्हर्सिफाईड करताल तर तुमचे रिटर्न बनणार नाहीत. तुम्हाला जर खरंच शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्हाला नॉर्मली एक 10-15 शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे, जे एकदम कॉन्सन्ट्रेटेड, एकदम लिमिटेड स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजे. म्हणजेच काय की आपल्याला त्यांचे फायनान्शियल बघता येईल, त्या कंपनीमधली जी इन्फॉर्मेशन होते, कॉर्पोरेट ॲक्शन होत आहे, याच्यावर लक्ष ठेवून कुठल्या शेअरला एंट्री करायची, कुठल्या शेअरला एक्झिट करायचे, याचे आपल्याला डिसिजन घेता येतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काय लोक काय करतात, चूक बघा, चूक नंबर 2, की पोर्टफोलिओ बनवला, एक 15-20 शेअर बाय केले. काही लोकांना काय वाटतं की थोडंही प्रॉफिट झालं की त्यांना बुक करायची सवय, लॉंग टर्मचा विचारच नाहीये, थोडंही प्रॉफिट. मग काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट झालं, 2,000 झालं, 5,000 झालं, 10,000 झालं की लगेच जो आपल्या पोर्टफोलिओ मधला चांगला शेअर आहे तो सेल करायचा, आणि जे निगेटिव्ह वाले जे शेअर आहेत ते तसेच राहू द्यायचे. मग तुम्ही जर बघितलं 2 ते 3 वर्षामध्ये ही अशी सायकल चालते, आणि 2-3 वर्षामध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघितलं तर सगळे निगेटिव्ह शेअर, सगळा कचरा जमा होतो आणि तुमचे पैसे जे आहेत तसेच होल्ड राहतात. किती दिवसासाठी? 2 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी. तुम्हाला त्याच्यामध्ये काही चांगले रिटर्न मिळणार नाहीत. मग असा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की जेवढा तुमचा पोर्टफोलिओ जास्त डायव्हर्सिफाईड, तेवढे तुमचे रिटर्न बनण्याची जी शक्यता आहे ती कमी असते. कशामुळे असते की नॉर्मली बघायला गेलं की आता सरांच्या शेअर पोर्टफोलिओमध्ये 140 शेअर आहेत. त्यातल्या जर लॉंग टर्म मध्ये बघितल्या आपण 15-20 वर्षानंतर, त्यातल्या 30-40, 50-60 कंपन्या ज्या आहेत त्या बंदच होणार आहेत ना. जे ते त्या कंपन्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत ते पैसे तुमचे झिरो होतील. त्यातल्या मल्टीबॅगर किती ठरतील? एक 4-5 कंपन्या मल्टीबॅगर ठरतील, पण बाकीचे जे पैसे आहेत ना तुमचे वाईप आउट होऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो प्लस मायनस करून तिथल्या तिथंच राहणार आहे. तर ही रियालिटी आहे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची. अजून एक महत्वाची तिसरी चूक कुठली करतायत की जे युट्यूबर आहेत, आमच्यासारखे म्हणा तुम्ही, किंवा बाकीचे जे युट्यूबर आहेत, किंवा जे बिझनेस चॅनल आहेत, ठीक आहे, जे CNBC म्हणा किंवा झी बिझनेस म्हणा, अशा प्रकारचे वेगवेगळे ET मनी म्हणा, हे सगळे आहेत. तर यांचे जे रिकमेंडेशन असतात ना, याला तुम्ही 100% इग्नोर केलं पाहिजे. कारण की हे जे शेअर्स तुम्हाला सांगतायत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशनही असू शकतं, किंवा ही जी न्यूज आलेली असते बघा, कुठलाही शेअरची प्राइस वरी जा किंवा खाली येण्यासाठी काही त्याच्या बॅकग्राऊंडला काही न्यूज असते. मग ही न्यूज जी असते ती सगळ्यात एंडिंगला जी असते ना, ते रिटेलर म्हणजेच आपल्यापर्यंत येत असते, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आता जर बघितलं आपण कुठल्या लोकांनी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि किती अमाऊंट करायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा आता नॉर्मली बघायला गेलं तर माझं सगळ्यांना रिकमेंडेशन असतं की आपण सगळे वर्किंग आहेत, आपण मिडल क्लास आहेत, आपल्याला तितका वेळ नसतो शेअर मार्केटमध्ये बघायला. तर अशा लोकांनी काय करायचं की आपल्या पोर्टफोलिओचा एक 10% अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची. आणि ते कुठल्या इन्व्हेस्टमेंट करायचे की येणाऱ्या काळामध्ये ज्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी वाटते तुम्हाला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे, आणि एकदा पैसे इन्व्हेस्ट केलेले त्या कंपनीमध्ये तुम्हाला एक्झिट करायचं नाहीये, तसंच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये राहू द्यायचा आहे. मगाचा पॉईंट मी तुम्हाला एकदा परत रिपीट करतो की जो चालणारा स्टॉक आहे तुमच्या पोर्टफोलिओमधला, समजा 15 स्टॉक असतील, 20 स्टॉक असतील, त्यातला जो चालणारा आहे, म्हणजे 4 ते 5च कंपन्या त्यातल्या परफॉर्म करणार आहेत, तो चालणारा स्टॉक जो आहे ना तो कधी सेल करायचा नसतो, तो तसाच राहू द्यायचा असतो. त्याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमची राहू द्यायची असते. जे बाकीचे जे न चालणारे स्टॉक आहे, जे परफॉर्म करत नाहीत, यांच्यावर तुम्ही बेट करू शकता, हे तुम्ही सेल करू शकता, यांना तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधनं एक्झिटही
करू शकता. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेसच तुमची लॉंग टर्ममध्ये वेल्थ बनते. 10% अमाऊंट जे आहे ते तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगल्या कंपन्यांमध्ये. जसं की नॉर्मली बघायला गेलं हे कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही. जसं की येणाऱ्या काळामध्ये सगळं इलेक्ट्रिक होतंय, त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक चालणार आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण अनालिसिस केलेलं होतं. एथर एनर्जी आहे, टीव्हीएस मोटर आहे, बजाज ऑटो आहे. तुम्ही मागच्या एका वर्षाचे रिटर्न बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न दिलेत. ही अशी थीम जी आहे ती अर्ली आपल्याला क्विक कर म्हणजे बघता आली पाहिजे. म्हणजे काय, येणाऱ्या काळात काय होणार आहे त्याला मार्केट आधीच प्राइसिंग करतं. महत्वाची डिमांड राहणार आहे ती पॉवर सेक्टरला, एनर्जी सेक्टरला. त्यामुळे या सेक्टरलाही तुम्हाला इग्नोर करायचं नाही. अशा पद्धतीनं या ज्या थीम आहेत ज्या येणाऱ्या काळात परफॉर्म करतील या कंपन्यांचे काही स्टॉक तुम्हाला बाय करायचे आहेत. आणि लॉंग टर्मचा व्ह्यू, लॉंग टर्मचं व्हिजन त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करतोय अशा पद्धतीनंच तुम्ही त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे रक्कम. हे महत्वाचं आहे. दुसरं एक महत्वाचं आहे की काय लोकांनी अजून काय करायचंय, तर सगळ्यात सेफेस्ट म्हणलं ना, सगळ्यात सेफेस्ट ते आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, मोठी अमाऊंट करू शकता, छोटी अमाऊंट SIPच्या माध्यमातूनही करू शकता. कारण की तिथं वेल क्वालिफाईड लोक बसलेले आहेत. हजारो करोड रुपयाचा फंड त्यांच्या हातात आहे आणि ते डिसिजन घेण्याच्या वेळेस कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यावेळेस ते सगळं रिसर्च अनालिसिस करून नच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तो एखादा शेअर बाय करतात. त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे ना, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा सेफेस्ट वे आहे. आणि आता काही लोकांना रोलर कोस्टिंग राईड पाहिजे, की जरा रिस्क पाहिजे, जरा तडका पाहिजे, अशा लोकांनी काय करायचंय, म्युच्युअल फंडमध्ये पण प्रकार आहेत ना, जसं की फोकस कॅटेगरीचे फंड्स आहेत, त्याच्यानंतर थीमॅटिक फंड्स आहेत की एका थीमला फोकस करणारे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं स्मॉल कॅप फंड्स आहेत, याच्यामध्ये रिस्क आहे ना, थ्रिल पण आहे. अशाच तुम्ही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि म्युच्युअल फंडमध्येच तुमचा लॉंग टर्ममध्ये चांगल्या प्रकारची वेल्थ होऊ शकते. कारण की जर आपण शेअरमध्ये बघितलं ना, तर शेअरमध्ये पण माझा पोर्टफोलिओ मी शेअर केलाय. काही लोकांना बघायचं असेल ना, तर माय पोर्टफोलिओ म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिथं मी सांगितलेले कुठले शेअर घेतलेत, कशा पद्धतीने आपण शेअरचा पण स्टॉकचा पण पोर्टफोलिओ बनवला आहे ना, या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे की कशा पद्धतीनं मॅनेज करायचं आहे आणि कशा पद्धतीने मी इन्व्हेस्टमेंट करतोय. अजून एक महत्वाची गोष्ट बघा, म्युच्युअल फंडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पैसे बनतात. आता बघा, काही लोक म्हणतील की म्युच्युअल फंडनं पण मागच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये रिटर्न दिलेले नाहीयेत. पराग पारिकचा फ्लेक्सी कॅप फंड आहे, मागच्या 3 वर्षापासून रिटर्न नाहीये. मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड आहे, 2-3 वर्षापासून रिटर्न नाहीये. लार्ज कॅपचे फंड्स आहेत, रिटर्न देत नाहीयेत. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न मिळणारच नाही. जर तुम्ही योग्य प्रकारे जर इन्व्हेस्टमेंट केली नाही ना, तर तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीयेत. तुम्हाला फंड सिलेक्शन आलं पाहिजे प्रॉपररित्या. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय की बाय द डीप स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा. कशामध्ये? म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये काय करायचंय की मार्केट ज्यावेळेस डाऊन असेल ना, त्यावेळेस तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये टॉपअप करायचंय. 100 रुपयापासून तुम्ही टॉपअप करू शकता. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, आणि हे तुम्हाला डेली करायचं टॉपअप. तुम्हाला जर पैसे बनवायचे असतील ना, तर तुम्हाला मार्केटवर जे आहे ते 100% ट्रस्ट पाहिजे. ज्या ज्या लोकांनी 5 वर्ष 7 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे शेअर मार्केटमध्ये, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये म्हणा, त्यांना लॉस कधीही झालेला नाहीये. पण ज्या लोकांनी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या लोकांना अधिक जागरूक राहावं लागतं. कंटिन्युअसली मार्केट बघावं लागतं. कुणालाही माहीत नसतं, कंपनीच्या ओनरला सुद्धा माहीत नसतं की माझ्या कंपनीचा स्टॉक येणाऱ्या काळात वाढणार आहे, कमी होणार आहे. हे कुणालाही त्याचं ज्ञान नसतं. हे सगळे जे लोक सांगणारे असतात ना, हे फक्त प्रेडिक्ट करत असतात. आणि अजून एक रियालिटी तुम्हाला मी सांगतो की कुठलाही युट्यूबर म्हणा किंवा कुठलाही चॅनलवाला जो आहे ना, टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवर तुम्हाला सांगतात की हे शेअर वर जाणार आहे, इथं ब्रेकआउट आहे, तिथं आहे. अहो, ही ओपन विंडो आहे, सगळ्यांना माहिती आहे की इथनं ब्रेकआउट आहे, इथनं पुन्हा तुम्हाला रेजिस्टन्स आहे. त्यामुळं तिथूनच मॅनिप्युलेशन होतं, तिथूनच प्राइस खाली येते. आणि जे टेक्निकल अनालिस्टने अंदाज दिलेले आहेत ना, हे सगळे बाट ठरवण्याचं काम मार्केट आता सध्या करतंय. त्यामुळे टेक्निकल अनालिसिसच्या बरोबर तुम्ही जर कुठला शेअर बाय करत असाल ना, तर त्याच्यामध्ये पण प्रोबॅबिलिटी सक्सेसची आहे ना, खूप कमी आहे. फंडामेंटल अनालिसिस सगळ्यात महत्वाचं आहे की त्या कंपनीमध्ये जर दम असेल ना, ती कंपनी चालणार. 600 रुपयाला एथर एनर्जी होता, त्यावेळेसपासून मी सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक बाईक चालणार आहेत. शोरूमला बाईक मिळत नव्हती, 2 महिन्याची 3 महिन्याची वेटिंग होती मागच्या महिन्यामध्ये. तर शेअरची प्राइस जी आहे ती 600 वरनं 1550 रुपयापर्यंत गेली. हे कधी होतं की ज्यावेळेस ग्राउंड रियालिटी आपण चेक करतोय. झुडिओ बघा, आता सध्या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये, म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये एवढा चांगला परफॉर्म करत नाहीये, पण एकाच वर्षामध्ये खूप मोठं रिटर्न दिलं होतं. कशामुळे दिलं होतं? कारण की मार्केट जे आहे ते आधीच प्रेडिक्ट करतं की येणाऱ्या काळामध्ये या कंपनीचा बिझनेस त्या पटीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे काय करतं मार्केट? आधीच त्याला प्राइस देतं.
असे खूप सारे एक्झाम्पल आहे. जसं की नॉर्मली बघायला गेलं टाटा एलेक्से की 1,000 रुपयाचा शेअर 10,000 रुपयापर्यंत गेला होता. कशामुळे गेला होता? की मार्केटला असं वाटलं की ही कंपनी जी आहे ती AI मध्ये काहीतरी मोठं करेल. पण जसे जसे कंपनीचे रिझल्ट येत गेले, आज स्टॉकची प्राइस जर बघितली तर 3,500 4,000 रुपये, म्हणजे 70% शेअर खाली आलेला आहे. म्हणजे मार्केट प्राइसिंग पण देतं आणि मार्केट सारखं जर परफॉर्म करत नसेल कंपनी तर त्याला खाली पण ओढायचं काम करतं. त्याच्यामध्ये आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळं शेअर्समध्ये मिनिमम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायचे, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करायचे. जास्तीत जास्त आपली अमाऊंट जी आहे ती म्युच्युअल फंड्समध्ये करायचे. स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टच करायचे तुम्हाला पैसे, तुम्हाला क्वार्टर रिझल्ट कशा पद्धतीने कंपनी रिझल्ट लावते ना हे तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर कंपनीमधले जे कॉर्पोरेट आहे, कंपनीमधले जे स्ट्रक्चर आहे याच्यावरही तुमचं लक्ष असलं पाहिजे. तिथं काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. याच्यामुळे ही कंपनीची प्राइस जी आहे ते बऱ्याचदा खूप खाली येते. जसं की येस बँकेचं की मधल्यात त्यांचा प्रॉब्लेम चालू होता. आपल्याला सगळे फिगर तर चांगले दिसत होते, फंडामेंटल पण चांगले दिसत होते, पण अचानक न्यूज आली 250-400 रुपयाचा शेअर जो आहे तो 20 रुपयाला आला, 5 रुपयापर्यंत आला होता एके दिवशी. तर अशा प्रकारचे डिझास्टर पण स्टॉकमध्ये होऊ शकतात. त्यामुळे आपले लाखो रुपये बुडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतरची एक कॅटेगरी आहे बघा की ट्रेडिंगवाली की ऑप्शन फ्युचर. तुम्हाला जर बघितलं असेल तर सगळीकडे ऍड तुम्हाला दिसत असतील, ऑप्शन फ्युचर शिका, क्लासेस लावा, हे करा ते करा, इंट्राडे करा. याच्यामध्ये काही तुमचे पैसे बनणार नाहीयेत. मी रियालिटी तुम्हाला सांगतोय. तुमचे पैसे कशामध्ये बनणार आहे? तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये बनतील. स्विंग ट्रेडिंगमध्ये एक पैसे बनू शकतात. पण प्रॉब्लेम काय की स्विंग ट्रेडिंग शिकणं पण आपल्याला गरजेचं आहे की कशा पद्धतीने करायचे. आता बघा आम्ही जे आहेत आमच्या सगळ्या गोष्टी ह्या सस्टेन कशावर होतात माहिती आहे का? स्विंग ट्रेडिंगवरच होतात. की स्विंग ट्रेडिंग करतो आम्ही, हाय अमाऊंटनं करतो, काही प्रॉफिट बुक करतो, काही स्टॉक जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड करतो. त्याच्यानंतर इमोशन आम्ही जे आहेत ना स्विंग ट्रेडिंगमध्ये येऊ देत नाही. त्यामुळे आम्हाला काही ना काही पैसे मंथ ऑन मंथ जसं की सॅलरी आपण घेतो तशा पद्धतीने स्विंग ट्रेडिंगमधनं मिळतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तरच तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करता येईल. महत्त्वाचा पॉईंट तुम्ही परत एकदा लक्षात घ्या, पोर्टफोलिओमध्ये जास्त स्टॉक ठेवायचे नाहीयेत आणि एकदम कमीही ठेवायचे नाहीयेत. 2-3च, काही लोक 2-3-4च ठेवतात, एवढंही करायचं नाहीये. आणि काही लोक 100-150 ठेवतात, एवढंही करायचं नाहीये. काहीतरी मिडल ठेवायचं, त्याचं एक 15-20 स्टॉक ठेवायचे आणि लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवायचा आहे. चांगली तुमची वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्टॉक मार्केट शिवाय तुमची वेल्थ क्रिएट होणं या जमान्यामध्ये तर मुश्किल आहे. इन्फ्लेशन जे आहे ते 8-9% वाढतंय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये तर इन्व्हेस्ट करावं लागेल. फक्त इन्व्हेस्टमेंटची जी स्ट्रॅटेजी आहे ना ती थोडी बदलणं गरजेचं आहे. खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत आपण म्युच्युअल फंडवर, शेअर मार्केटवर. ते व्हिडिओ बघा. म्युच्युअल फंडचे ते व्हिडिओ असे भारी बनवलेले आहेत ना, कारण की हे जे कॉन्टेंट मी तुम्हाला देतोय ना हे तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये. कुठल्याही युट्यूब चॅनलला जा तुम्ही, म्युच्युअल फंड सारखं जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते रिकमेंड केले आहेत, कशा पद्धतीने करायचे, इंट्राडे पण कशा पद्धतीने करता येतं म्युच्युअल फंड मध्ये, इंडेक्स फंड आहे, याच्याबद्दलचं टोटल नॉलेज चॅनलवर आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, बघू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.